नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी भूगोलातील 9वा धडा कृषी त्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. त्यातील एक आहे, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. ऑप्शन्स आहे 1. अ. सखोल शेती, ई. व्यापारी शेती, आ. मळ्याची शेती आणि फलोद्यान शेती. उत्तर आहे सखोल शेती. 2. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. फक्त नांगर अ. फक्त नांगरणे, आ. प्राणी अवजारे यंत्र व मनुष्यबळाचा वापर, ई. फक्त मनुष्यबळ वापरणे आणि ई. फक्त पीक काढणे. उत्तर आहे प्राणी अवजारे यंत्र व मनुष्यबळाचा वापर. 3 आहे, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण. उत्तर आहे भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. 4. भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण. सुधारित बी बियाण्याचे कारखाने आहेत का? दुसरा ऑप्शन आहे रासायनिक खत निर्मिती उद्योग आहे, ई. लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत आणि 4. आधुनिक साधने व यंत्र उपलब्ध आहेत. उत्तर आहे लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. प्रश्न 2 आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एक आहे, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे ए. भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक असते. 2. पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो. यालाच जलसिंचन म्हणतात. 3. पावसाचे पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते. काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते. 4. विहिरीत, हौदांतील, तळ्यातील पाणी मोठ्याच्या किंवा पंपाच्या सहाय्याने शेतीस पुरवले जाते. 5. काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. 2 आहे, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा. विहीर सिंचन, कालवे सिंचन. तर विहीर सिंचन जमिनीतील मुरलेले पाणी विहीर किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते. कालवे सिंचन नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याचे कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते. 2. विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो आणि 2. कालवे सिंचन हा स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो. 3. विहीर सिंचन ही कमी खर्चिक पद्धत आहे. कालवे सिंचन ही जास्त खर्चिक पद्धत आहे. 4. विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे असते. धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. 3 आहे, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा. एक आहे, निर्वाह शेती व व्यापार शेती हे शेतीचे मुख्य 2 प्रकार आहेत. सखोल शेती तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2 आहे, सखोल शेतीचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. त्यातील 1. सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. 2. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनी क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. विकसनशील प्रदेशात शेतीचा हा प्रकार आढळतो. 3. सखोल शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. 4. या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते. 5. या प्रकारच्या शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. 6. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्यासोबतच भाजीपालाही पिकवला जातो. विस्तृत शेती मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे शेती प्रकार म्हणजे विस्तृत शेती होय. विस्तृत शेतीचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे. 1. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. 2. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात विस्तृत शेती केली जाते. 3. एक पीक पद्धत हे शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे.
4. विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. 5. मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने केली जाते. 6. आवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव, बाजारभावातील चढउतार या विस्तृत शेतीशी संबंधित समस्या आहे. 7. यंत्रे, खते, कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च यासाठी विस्तृत शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. 4 आहे मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य लिहा. उत्तर: मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे. 1. स्वरूप. मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीतील क्षेत्र 40 हेक्टरपेक्षा जास्त व 200 हेक्टरपेक्षा कमी इतके असते. या शेतीचे क्षेत्र डोंगराळ उताराजवळ असते. त्यामुळे या शेतीत यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. म्हणूनच या शेतीतील स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. 2. उत्पादित होणारी पिके. एकपीक पद्धत हे शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. 3 आहे शेती प्रकारची सुरुवात व विस्तार. मळ्याच्या शेतीची सुरुवात वसाहत काळात झाली. त्याच काळात या शेतीचा विस्तार देखील झाला. ही शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधात केली जाते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. 4. उपप्रकार. मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे उपप्रकार पडतात. फलोद्यान शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते. फुलशेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. 5 आहे गुंतवणूक. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर: दीर्घकालीन पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, शेती मारवली प्रक्रिया इत्यादी बाबींमुळे मळ्याच्या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. 6. समस्या. हवामानातील अनियमितता, मनुष्यबळाचा तुटवडा, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन समस्या या मळ्याच्या शेतीशी संबंधित समस्या आहेत. 5 आहे तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात? त्याची भौगोलिक कारणे कोणती? उत्तर: आमच्या जवळच्या भागात कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मूग इत्यादी पिके होतात. काळी कसदार जमीन, उष्ण व कोरडे हवामान, मध्यम स्वरूपाचा पाऊस या सर्व कारणांमुळे आमच्या भागात ही पिके होतात. 6 आहे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर: भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी त्यातील एक आहे वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे. 2. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता असणे. 3. हवामानात अनियमितता असणे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.